माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू विश्वसनीय आहे. येशू ख्रिस्त विश्वसनीय आहे. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात तो तुम्हाला कधी फसवणार नाही. तुम्ही आत्ता संकटात असाल, दुःखात असाल, कोणत्याही त्रासामध्ये असाल, पण जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तो येशू तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. ज्या देवाने दानिएलला सिंहाच्या गुहेत संरक्षण दिलं तो आम्हाला संरक्षण देणार नाही का? तो आमची काळजी घेणार नाही का? तो आम्हाला बरं करणार नाही का? ज्या येशूने क्रूसावर बलिदान केलं आम्हाला नरकापासून वाचवण्यासाठी, सैतानाच्या हातातून आम्हाला सोडवण्यासाठी, ज्या येशूने आमच्यासाठी जीवन अर्पण केलं तो येशू आम्हाला संकटातून, दुःखातून बाहेर काढणार नाही का? आम्हाला हवा असलेला आशीर्वाद तो देणार नाही का? तो नक्कीच देणार, नक्कीच देणार. तो विश्वसनीय आहे, तो खरा आहे, तो सत्य आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. तो तुम्हाला कधी फसवणार नाही. पण तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहणार का? तुम्ही त्याला धरून राहणार का? तुम्ही त्याच्यावर चालत राहणार का? तुम्ही सांगणार का की हे प्रभू येशू तुम्हाला आज बरं कर किंवा उद्या बरं कर, पण मी तुला चिकटून राहणार. प्रभू तुम्हाला आज हा आशीर्वाद दे की तुम्हाला 1 महिन्याने दे की 1 वर्षाने दे, पण मी तुझ्याबरोबर चालत राहणार. मी तुझं वचन वाचत राहणार, मी तुझ्याकडे प्रार्थना करत राहणार, मी तुलाच चिकटून राहणार. कारण मला माहीत आहे तू विश्वसनीय आहे. मी तुला फसवेल पण तू मला कधी फसवणार नाहीस. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन आपल्याला म्हणतं प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करणार. योबाला स्थिर केलं, दानिएलला पण स्थिर केलं, आणि आज गेली 2000 वर्षे येशू ख्रिस्त या जगामध्ये जे त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत त्यांना तो स्थिर करत आहे. त्यांच्या दुःखात, त्यांच्या हर एक परिस्थितीमध्ये येशू त्यांच्याबरोबर चालत आहे आणि त्यांना स्थिर करतोय, त्यांना संरक्षण देतोय आणि त्यांना आशीर्वादित करत आहे. तुम्हीसुद्धा जो विश्वास ठेवलेला आहे या विश्वासामध्ये टिकून राहा. येशूचा हात धरून चालत राहा. कधी कोणत्याही संकटात, कोणत्याही परिस्थितीमध्ये येशूला सोडून देऊ नका माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण तो तुम्हाला कधी सोडणार नाही आहे, तो तुम्हाला कधी फसवणार नाही आहे. तुम्ही पण जर त्याच्याशी प्रामाणिक राहिलात तर तुम्ही त्याच्याकडून या जगात जगत असताना जीवन मिळवालच, परंतु एक दिवस तुम्ही अनंत जीवनात जाऊन पोहोचाल.